काय सांगण्याच्या सुखा अनुभव ठाऊका नाही तुझ बोलता हे वाटे कैसे खरे पण अमृताचे गुण अमृताचे आम्हा एक एका ग्वाही माय पुते जाणोते निरुते सुख दोघे बोलता हे वाटे कैसे खरे पण अमृताचे गुण अमृताचे तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा का तुम्ही गोपाळा आणि नाहीसे बोलता हे वाटे कैसे खरे पण अमृताचे गुण अमृताचे सत्यम ज्ञानमनंदम नित्यमनाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगण मनायासम परमायासम माया कल्पित मनाकार मनाकारं भुवनाकारं स्मायानाथ मनाथ परमत गोविंदं परमानंदं परमानंदं ये रंगा
चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त ऐश्वर मुकुटमणी संत सम्राट वितराग तुल्य चिन्मय स्वरूप ज्यांच्या पोटात नाही आन, घरात नाही धान, गावात नाही मान, पण चित्तात समाधान असलेले, पाणी प्यायला खपराचा माठ, जेवायला गळक ताट, झोपायला मोडकी खाट, पण शेवटी वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, प्राणेंद्रिय दमन, तनु सहित स्वगमन, हरी श्री सुमन आणि जिजाई रमन असलेले भगवान श्री तुकोबरा यांचा असून देवा पुढे उभा राहून, देवा तुझ्या चरणाचं सुख आहे जर तू मला विचारशील तर मी तुला काय सांगू शकत नाही, अशा 2-4 बाबीचं चिंतन मांडणार आजचा भंग विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो असा नॉर्मल विको देतोय बघा, तेवढंच कमी करा माझा, बाकीच्यांचा ठेवा. तसं हे गाव जरी छोटंसं असलं, या गावाचा कार्यक्रम तुम्हाला जरी छोटासा जरी वाटत असला तरी सुद्धा गावकरी मंडळी असतील, सर्व तुम्ही ऐकणारी मंडळी असतील, पाटील तुमच्या गावच्या सप्ताची वाट अख्खा महाराष्ट्रातला कलाकार पाहत असतो. गाव छोटंसं आहे पण गावानं कलाकारावर किती प्रेम करावं या सुरली गावाकडून शिकावं. त्यामध्ये मौजे सुरली आणि या गावातील चालू असणारा आपला हा वार्षिक अखंड नामयज्ञ सोहळा आणि या भक्ती उत्सवातील मला वाटतं यंदा कितवं वर्ष आहे हो, बोला बोला जरा, 8व्या वर्षातील आजचा कितवा दिवस आहे, दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व गावकरी मंडळींच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता सर्वजण आहेत बघा. आपण सर्वजण जरी असलो तरी सुद्धा महाराष्ट्र ज्यांची वाट पाहत, महाराष्ट्र सोडा अख्ख्या संगीत क्षेत्रातील सर्व मंडळी जो आवाज ऐकण्याकरता प्रत्येकाची कानं आसुसलेली आहेत, तो आवाज 8 दिवस तुमच्या गावात थांबलेला आहे. हे आपल्या मोठ्या गावचं मोठं भाग्य आहे. एकदा टाळी वाजून त्यांचं स्वागत. त्या आवाजाचं नाव आहे बघा, नीट ऐका, माणसं किती येतील जातील पण एक बारीक वाक्य बोलतो बरं का गुरुजी, आपका आवाज आपकी पहचान है. आवाज ऐकला रे ऐकला, महाराष्ट्र वेळ लावून असं वाटतं हे सगळं बंद करावं, यांचंच ऐकत बसा. बहुतेक मी नेहमी बोलत असतो, गाथा वाचली रे वाचली, तुकोबऱ्याचं एक प्रमाण डोळ्यापुढं आणा. तुकोबऱ्यांनी लिहिलेलं प्रमाण बहुतेक गुरुजी तुमच्या आवाजासाठी यास लिहिलेलंच असावं, गाता येईल तेनेची गावी. बाकीच्यांनी हरी हरी म्हणावे, त्यांनी माईक पशी सुद्धा येऊ नये. आवाज ऐकलं ही मंडळी इतकी विशेष, त्यामध्ये माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमच्या आळंदीचं भूषण आणि याहीपेक्षा आमच्या बंकट स्वामी फडाचं मोठं भूषण हरिभक्तीपरायण, माझ्यावर नितांत प्रेम करणारे, महाराष्ट्राने किती पादव्यालो आता मला या सगळ्या अमाप त्यांच्या पुढे फेक्यात असे हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज जगताप गुरुजी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मृदंगाची साथ देण्याकरता हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि आपल्या गावचं सुद्धा पाटील खूप मोठं भाग्य आहे की असा संगीत क्षेत्रात एकही फेस्टिवल राहिला नाही की ज्या फेस्टिवलमध्ये या हाताची थाप पडली नाही, असा एक सुद्धा नाही. मला वाटतं संगीत क्षेत्रातला सर्वात मोठा फेस्टिवल कोणता असेल तर दरबार फेस्टिवल आहे. पण याही फेस्टिवलमध्ये येणाऱ्या सप्टेंबरमध्ये लंडनला यंदाचा फेस्टिवल आहे. कुठं बोला बोला, कुठं? मुरनीला नाही म्हणलो मी, कुठं? लंडन. लंडन कुठं आहे ती? 500 किलोमीटर पलीकडे. नाही मग 5-6 देश ओलांडून पलीकडे जावं लागतं. अशा जवळजवळ 9000 किलोमीटर आहे. किती म्हणायसुद्धा टाईम लागेल, इतकं लांब आहे ते. 9000 किलोमीटर आणि इतकं लांब 7 समुद्रापार प्रवास करून जी 8 दिवस आपल्या गावात थाप वाजते ना, ती थाप त्या फेस्टिवलला वाजणार आहे. असे हरिभक्तीपरायण माझ्यावर नितांत प्रेम करणारे गुरुवर्य आसारामजी महाराज साबळे गुरुजी ते सुद्धा आज उपस्थित आहे. त्याचबरोबर सर्व गावकरी मंडळी, टाळकरी मंडळी, कोणाकोणाची नावं घेऊ होय चोपदार एक एका ते गणू तुका म्हणे अपार आहे. आणि अशी अपार मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. कोणाकोणाची नावं घेऊन तसं मी कीर्तनाला आल्या म्हणलं पाटील काय नियोजन केलं सिस्टीमपासून. माणसं बी तितक्याच नियोजनातली नुसती खाऊनच गेली काय.
कुणीच कीर्तनाला दिसलं नाही. पाटील म्हणले महाराज कसे आमच्या गावचा नियम आहे, मेल्या मेल्या कुणी गोळा होत नाही, पेटवाई सगळी येते ती सगळी पेटवाय आलेली बघा. हे टुळीने बसलेत पुन्हा मागे येऊन आणि पुन्हा बसणं निराळं असतं. जवळचं पाहुणा जरा जवळ येऊन बसतो, लांबचे पाहुणे असे लांब बसत आहेत. फक्त पेटवायचा टाईम पेटवलं की हे तिथूनच उठणार आहेत बघा, ताणच नाही. अशी सर्वजण मंडळी आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारा. अगदी एक बारीक वाक्य बोलतो ऐका. आपण खूप चांगलं जगतो, जगायला काही लागत नाही या युगात. पार्टी क्लब ढाब्याच्या युगात एखादा परमार्थी प्रेमी आणि परमार्थो प्रेम करणारा मित्र भेटणं हे खूप मोठा माझं भाग्याचं लक्षण आहे. आणि ते भाग्याचं लक्षण म्हणून माऊली महाराजसुद्धा आज उपस्थित आहेत. याचं कारण आहे आपण खूप चांगलं जगतो. ढाब्या करायला लोक लई मोकळीत, पण खरं सांगतो कीर्तन येऊन ऐकायला तरुण पोरं येणं तो आपला मित्र असणं हे खूप मोठं महत्भाग्याचं लक्षण आहे. आणि त्यामध्ये सर्वजण मंडळी आहेत. सर्वांचरणी माझा उजळ माथा टेकवतो आणि धावत्या वेळात अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याला प्रवृत्त होतो. सर्वांचरणी उजळ माथा टेकवतो. मस्तक माझा मोकळे बसू नका. बहुतेक ते लताजींचं गाणं आहे, नाम गुम हो जाएगा चेहरा ये बदल जाएगा, आपकी आवाज ही आपकी पहचान है. बस महाराज आजच्या अभंगातून भगवान श्री तुकोबराय आम्हाला त्याच्या चरणात काय सुख प्राप्त झालं ते सांगतात. आयुष्य चाललं आपलं जगण्यात, कशासाठी जगतोय असं जर कोण कोणाला विचारलं तर अजून आपल्याला माहिती नाही. जगणं प्रत्येकाचं चाललंय, बारीक ऐकत चला, जगायला काही लागत नाही. प्रत्येक जण जगतो. 84 लक्ष एवढी त्याच्यात प्रत्येक जण जीवन जगतच राहतो. जगायला काही लागत नाही, बारकानं ऐकत चला. भुका आपल्याला लागतात आणि कुत्र्याला लागतात, लय फरक नाही. फरक एवढाच आहे, कुत्र्याला भूक लागल्यावर काय खाऊ याची अक्कल नाही, ती अक्कल माणसाला दिली म्हणून परमार्थ आपल्या वाट्याला. लय फरक नाही. फरक केवढा आहे सांगू का? कुत्र्याला भूक लागते आणि माणसाला भूक लागतेच की राव. फरक एवढाच आहे, कुत्र्याला भूक लागल्यावर ते मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं आणि आपल्याला भूक लागल्यावर आपण मालकीने पुढे घोळतो. तेवढा फरक, लय काय फरक नाही त्याच्यात. जगणं प्रत्येकाचं चाललंय, पण जगण्याला कुठंतरी आयाम मिळावा असं वाटत असेल तर कुठलं तरी गरजेचं आहे. काय असतो जगणं महाराज सांगा की, कशात चाललंय तुमचं? महाराज म्हणले आम्ही भक्ती नावाचा पुरुषार्थ हातात घेतला आणि त्याचा परिणाम घडला तो आमच्या जीवनावरचा. महाराज असं जर सांगत असाल तर आम्ही भक्ती तर करतोयच की राव, असं कसं होत असेल? महाराज उदाहरण देतात बारकाईनं ऐका. फुल माहिती आहे तुम्हाला? फुल, फुलातून काय भेटतो? बोला बोला, काय भेटतो? सुगंध, वास, असंच आहे ना, वास भेटतो. जरा बारीक बोलतो, वास घ्यायला काय काय करावं लागतं बरं? काही करावं लागत नाही, वाऱ्याच्या सुताला उभं राहिलं की वास येत राहतो. जरा बारीक बोलतो, फुलाचाच येतो असं काही नाही, कुठल्या सुताला उभा राहा जसा तसा वास येतो. पण त्या फुलात अजून एक गमक आहे. फुलामध्ये जसा सुगंध आहे तसा अजून एक दुसरी जात आहे, त्या जातीचं नाव आहे मकरंद. पण मकरंद चाखायचं असेल तर वाऱ्याच्या सुताने कधी भेटत नाही, मग तो सेवन करण्याकरता विशेष जातीचा जन्म घ्यावा लागतो. त्या जातीचं नाव आहे भुंगा. भुंगाच मकरंद चाकतो. ज्ञानोबरायची भाषा आहे, परिमळाची धाव भ्रमरा ओढी. तसं महाराज म्हणले जगणं प्रत्येकाचं चाललंय, पण जगत असताना परमार्थ रूपी मकरंद चाखायचं असेल तर एखादा विरळाच. जगणं सुखासाठी प्रत्येकाची धाव चालली नाही. जे जे कमवतंय ते फक्त याच्यासाठीच चाललंय.
अशी सांसारिक जीवन बघितली आणि महाराज म्हणले अरे तुम्हाला सुख प्राप्त झालं नाही काय फसगत झाली बरं. महाराजांनी उदाहरण दिलं बारकानं ऐकत चला. तुम्हाला घागर माहिती आहे घागर? बोला बोला. का की तिचा पितृजीव घालायला मलाच उभा केलंय? तसं नाही काही. घागर माहिती आहे? मला सांगा घागर अशी घेतली आणि 5 फूट पाण्यात दाबली घागरीत पाणी जाईन का? बोला की नाही जायचं. आता एक काम करू असं घागर पालती करू आणि 9 फूट दाबू आता जाईन का? नाही जायचं. मला उत्तर द्या घागरीत पाणी पाहिजे का घागर पाण्यात पाहिजे? घागर पाण्यात असून उपयोग नाही मग घागरीत पाणी पाहिजे. मग घागरीत पाणी जाण्यासाठी 5 फूट दाबली पाहिजे का 9 फूट दाबली पाहिजे? पोरांनो दाबलीच नाही पाहिजे. शहाण्या माणसानं उगा घागर थोडी कानोळी तिरकी आडवी केली का अर्ध्या गळ्यातून पाणी आत जातं ना अर्ध्या गळ्यातून आतली बोला बोला आतली हवा बाहेर येते. बहुतेक आपल्या सगळ्याच्या घागरी पाण्यातच पडल्या पण अजून घागरीत पाणीच शिरलं नाही. का बरं? बहुतेक आपल्या घागरीतली अजून हवाच गेली नाही. कोणाच्या घागरीत कुठली हवा आहे? कोणाच्या घागरीत कुठली हवा आहे? एखाद्याला म्हणलं ना तात्या चला राव कीर्तनाला लय गोड गाते तर चला ऐकायला. तू म्हणतो आपण आणि तसलं ऐकायला येतो काय? हे मग म्हणला गाडी करून मोडणीमला जात असतो ना ऐकून येतो. अरे समजायचं ह्याच्यातली अजून हवाच गेली नाही. कोणाला म्हणलं ना बापू अहो लयच पकवाज वाजू देत जरा 100-500 देत जात जा. तो म्हणतो आपण कीर्तनात पैसे आणि मी वाटेन का? हे मग चौकात झिंगिनांग चिकिनांग वाटेन पडते. समजायचं यांच्यातल्या हवा अजून गेल्या नाही. आणि मग महाराज म्हणल्या अशी हवाने भरलेली तुमची डोकी संसाराच्या हवाने जाम भरली पण भरून त्याचा परिणाम घडला. ज्याच्यासाठी धावपळ चालली ती पदरात पडलंच नाही. का म्हणले ज्याच्यात धावपळ करून कमवताय मुळात त्याचा स्वभावच वेगळा आहे. संसार दुःखाचा आहे पण तुम्ही म्हणले की असं वाटतं गोडवाच चाललाय काय की. दुःख बांधवाडी हो सुखाचा विचार सुखाचा विचार सुखाचा विचार
संसार सुखाचा नाही दुःखाचा आहे. कस काय बरं सांगतो आहे का. हे 2-3 वर्षापूर्वी काय पडलं होतं म्हणते ती लॉकडाऊन माहिती ना. नुसतं बोंबलं थिंडायचं त्याला काय म्हणायचं नाही हो महाराज घरात बसा म्हणत होती. पण त्या लॉकडाऊनमध्ये कुठला उपयोग झाला नाही. लय जणांचं वाटोळं झालं. गावोगाव फक्त एकच चांगलं झालं. अख्ख्या गावातल्या नकट्या पुरी काटल्या. ती मुंगस होती मास्क कुणी बघत नसं कशी काय लांबून हो हो पहिली तरी रुसायची मधली रुसली नाही. बिना घोड्याचं सुद्धा घोड्याचं लग्न झालं. कळत आहे ना बोलणं. बिना घोड्याचं सुद्धा घोड्याचं झालं. तसलं लग्न उरकलं. मग काय तवा ती ना काय अजिबात बघत नव्हती. आता मास्क निघल्या म्हणते दार आपल्या गाडीचं बंपर वरी असं लग्न उरकलं. म्हणलं आता जगायचंय तरी कसं. आई म्हणले जा आता गावाकडं नाही पुण्याला जाऊन काहीतरी कामधंदा बघ. गावाकडचं राहणं वेगळं आणि पुण्यातलं राहणं वेगळं. पुण्यातलं राहणं म्हणजे 10x10 आणि त्यातच राहत त्याला काय राहायला गेलं. मग म्हणलं आज पहिला दिवस आहे ड्युटीला चाललो. काय देणार आहे बरं काय देणार म्हणजे अहो तुमच्या आवडीचं देणार आहे. तुमची आवड निवड पाठ झाली. काय देणार आहेस डब्याला. म्हणले 12 वाजले की डबा उघडा आणि खात जा. 12 वाजले डबा उघडला. पहिल्यांदा काय दिलं तर माहिती आहे का बेसन आणि भाकर. तो म्हणला जाऊन द्या बाबा लोकांची लेकरं मेसला जेवतात आपल्याला ती तीच लय बरं आहे कुठं नादी लागत आहे हिच्या. म्हणलं 2 दिवस गेले आज काय देणार. त्या दिवशी मी ठरवलं बघा शहरातल्या लोकांपेक्षा गावाकडची माणसं लय श्रीमंत गुरुजी लय श्रीमंत. म्हणलं लोकांची मेसला जेवते आपल्याला ती तीच बरं आहे. लय श्रीमंत गावाकडची. किती सांगू का खाली येऊन बोलतो जरा पाटील. गावाकडच्या माणसाच्या मनात येईन तवा ते बायकोला हाणू शकतो. मनात येईन तवा. शहरातला हाणू शकत नाही सोडा मनात सुद्धा आणू शकत नाही. म्हणलं आपल्याला ती तीच बरं आहे. 2 दिवस निघून गेले आज काय देणार आहे. म्हणले शेजारनी बरं आत्ताच ओळख झाली. तिने लयच भारी भारी शिकवली. 1 नंबर भाजी देणार आहे. काय म्हणलं 12 वाजले डबा उघडीत जा. 12 वाजले डबा उघडला. पहिल्यांदा काय दिलं तर बेसन भाकरी. आज डबा उघडलं काय होतं माहिती आहे का पिठलं भाकरी. रागच आला. म्हणला जाऊन द्या दी तीच बरं आहे. 2 दिवस निघून गेले. घरी आला का ग आज काय भाजी देणार आहेस. म्हणले लई विचारित जाऊ नका बरं तुम्ही सारखं टिटीवच्या पिल्याने टट्या काय 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 लावलंय तुम्ही. आत्ताच यूट्यूबला रेसिपी बघितली. म्हणली 1 नंबर भाजी देणार आहे. 1 नंबर काय आवलं विचारू नका. 12 वाजले डबा उघडीचा. 12 वाजले डबा उघडला. पहिल्यांदा काय दिलं तर बेसन भाकरी. दुसऱ्यांदा काय दिलं पिठलं भाकर. आज डबा उघडला काय होते माहिती आहे का झुणकान भाकर. रागच आला. डबा उचलला आणि तिच्या पुढं आदळला. म्हणला काय झुणका भाकर पिठलं भाकर बेसन भाकर नुसती नावं बदलते. डब्याला काय आहे डब्या होते आपल्या माणसाऊ डब्याला काय आहे तेच राव तसं तू बरं म्हणलं विषय या संसारात राहून सुखाची अपेक्षा केली पण याच्यात फक्त विषयाची नावं बदलते पण पदरात काय आहे दुःखाशिवाय काही सर्व गोड प्रमाण दिलं. टाळ्या वाजव एकदम मोठ्यानं. सोनाराने अंगठी घडवाय काढा. अंगठीत हिरा जितका फिट बसतो वा तितकं प्रमाण. नाही तर कुठल्या भाजण्याला गेलो आपण म्हणलं प्रमाण दिलं महाग म्हणा एका जनार्दनी घडो त्याचा संग. त्या दिवशी एक दिवशी काय म्हणलं माहिती आहे का माया मागं म्हणलं एका जनार्दनी
घोडो त्याचा संग. ती काय म्हणलं माहिती गुरुजी, तो म्हणलं एका जनार्दनी घोड त्याच्या संग. जमलं गाड्या म्हणलं, असं म्हणलं काय. एकाला म्हणलं हरिपाठ म्हणी जा, तो म्हणला सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबाला. म्हणलं तू घरी बस म्हणू. काला झालं म्हणलं आरती म्हणी जा, मला आता बास झालं. तो तेवढ्यात म्हणला आवतावर पांडुरंग. अरे अवतार तरी म्हण, आवताव पांडुरंग ठेव. हे किती फिट आहे बरं. सर्व सुखाची आशा जन्म रुमनेने हाणला. महाराज का बरं म्हणले, हो जन्म मिळाला पण सुखाची आशा मिळाली. कसं काय म्हणले, वासाव जन्म गेला. आशा म्हणजे वासाव. अरे बोलतो मोठ्या माणसाचे शब्द कळाय सुद्धा मोठं भाग्य लागतं. सर्व सुखाची भोगा जन्म गेला असं म्हटले नाही, मग आशा वासाव गेला. म्हणजे कसा सोपं करू, आम्ही चातुर्मासाला वक्ते आबाच्या मठात होतो पंढरपूरला, मुक्ताई मठात. तिथं गेल्यावर आबा म्हणजे तडाफडकी काम. कुणी कुठला प्रश्न विचारू उत्तर आहेच. आम्ही असताना एक जणांनी प्रश्न विचारलेला गुरुजी, म्हणला रूप पाहता लोचनी सुख झाले ओ 6 जणी, त्या 6 जणी कोणत्या. शब्द काय, सुख झाले 6 जणी. तो म्हणला 6 जणी कोणत्या. आबा धाडदिशी म्हणली एक तुझी आई होती. पण तो म्हणला मग बाकीच्या 5. आबा म्हणले तुझ्या आईला जाऊन विचार कुठल्या गोळा केल्या त्या. आणि त्यांना मग म्हणलं आबा एवढं संसार माहिती आहे तरी सुद्धा जीवाची धाव याच्यात का बरं. आबा म्हणले हे लोकांचं कसं झालंय माहिती का. मग आबा जितके खमंग बोलायचे तितकं खमंग उदाहरण दिलं. आबा म्हणले तुम्हाला बाथरूम माहिती का. बाथरूम मला सांगा, बाथरूम मध्ये गेल्यावर माणसाने काम झालं की उठाव का मुक्कामाला थांबाव. बोला की काम झालं की निघलं पाहिजे. पण आबा म्हणायचे संसाराच्या नादी लागून माणसं तिथं मुक्काम कराय सुकली. मग त्याला दृष्टांत म्हणजे हे शरीर म्हणजे बाथरूम आहे. इथं कवर राहावं शहाण्या माणसाने. काम होत नाही तवर. एकदा काम झालं का पुन्हा वास घेत बसू नाही. इथं वास घेत बसणं म्हणजे आशेव जगणं. महाराज असं म्हणले. हो म्हणले आशेव कशा कशाच्या. म्हणले काय सांगायचं, जन्म चालला आशेवरच. कसं काय मी तुम्हाला विचारतो. माणसाचा जन्म कुठं होतो, खाटावर. लग्न कुठं लागतं, पाटावर. 10वा कुठं होतो, घाटावर. आयुष्य जातं लक्ष कशावर, नोटावर. हा धावणं आशा तिकडेच. महाराज म्हणले किती पळा तुम्ही सोडा. तुमच्याकडे किती आसन असून असून आपली घरी लई चापचिली तर किती निघते घरी. 7-8 किलो सोनं निघेन ह्याच्या पुढं. 7-8 किलो होय चॉपदार. 7-8 किलो 7-8 किलो ह्याच्या पुढं लई झालंय. चॉपदार हालाना डुलाना. मला कळा ना तुम्ही लस डबल घेतली होती का. ती म्हणते बुवा कालपासूनच त्याला अटॅक यायचा. यादी दिली तो खबराने. 7 किलो सोडा म्हणले. असा एक बहादर होता शुद्ध कांचनाची. 7 कोटी घरं सोन्याची होती. कोण बोला बोला कोण. रावण. कोण होता. तुम्ही सगळे त्याच्यात टोळीत होतात का. नाही तसं काय. रावण मोठा माणूस आहे. जरा आवाजाव बोलत जा. रावण नाही रावण बापू म्हणी जात जा. आमचे बाबा पाठात म्हणायचे मोठ्याचं कुत्रा आलं की हाड म्हणीत जात जाऊ नाही. मग आवा हाडा म्हणीत जात जा. तसं रावण नाही रावण बापू म्हणीत जात जा. 80,000 तर बायकाच होते त्याला. इतकं ऐकलं आमचा गाड्याचा भजना म्हणला. मग महाराज त्याच्या घरी डोक्याचं तेल किती लागत असं. इडी हळद आपल्याला एकच आहे. तिने बरगाड्या उघड्या केल्या. त्याचं कशाला मोजाय जातो. पण महाराज म्हणले एवढं असून सुद्धा शेवटची घटी काय सांगा.
ज्याची संपदा एवढी नेता आलं नाही. महाराज म्हणले दुसऱ्याचं सोडा, आशव जागणाऱ्याला सुख लागलं नाही. कोणाकोणाला म्हणले दुसऱ्यात सांगत बसत नाही. 10:15 वाजले, तुमच्याच घरचं सांगतो. आपला पंजा डोळ्या पुढं आणा. आपल्या पंजाने आपल्या आजाचा हात हातात धरला, म्हणला पोरा एवढं मोठं केलंय, जेवढं कष्ट करून उभा केलं तेवढं उभा केलंय, सांभाळता आलं तर सांभाळ, पण निदान इकू तरी नको. आपल्या आजाने आपल्या बापाच्या हातात घेतला आणि म्हणले पोरा एवढं उभा करायला हाडाची काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा, म्हणजे तुम्ही सुद्धा पाठ करून ठेवले का नाही? एवढं केलं म्हणले, पण निदान एक काम कर, मोठं करता आलं तर कर, पण निदान इकू तरी. आणि आपल्या बापान तरी आपल्याला काय सांगितलंय का? आपल्याला हे ऐकायला आणि म्हणायला जरा वाईट वाटत असं. ज्ञानोबरांनी यादीच दिली, याच्या नादी लागून आज मेला पंजा मेला बाबा मेला, आज मेला बाबा उड़ जा काले आज मेला पंगा मेला बाबा मस्त गेला, देखत वही पैसा देखत महाराज म्हणले एवढं नादी लागून गेलं नाही. महाराज मग असं जर असेल तर सांगा की आयुष्य चाललंय पण ज्याच्यात चाललंय ते सुख अजून मिळालं नाही. महाराज यांनी जीवाला का विचारलं नाही, देवाला का नाही, साधूलाच का विचारलं? हे सगळे मुद्दे बाजूला ठेवू, फक्त साधूचाच सांगू. याचं कारण आहे घड्याळ माझ्यासाठी थांबत नाही, तू का म्हणे घडी घडीने साधावी. महाराज सांगा ना साधूच का? महाराज याचं कारण आहे म्हणले देव आपल्याला सांगत नाही, जीव सांगायला राहत नाही, आणि साधू खऱ्याशिवाय सांगत नाही, म्हणून साधूला विचारायचं का साधूचं बोलणं खरे. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा हे फक्त साधूला लागतं. केरबान गंगू कधीच खरं सांगत नाही, त्यांचं स्वार्थापुरतंच बोलत राहतात. कसं काय सोपं करू, देव जरी असला तरी सुद्धा सगळ्याला कळलं असं सांगत नाही. सोपं सांगतो, उद्धाराचा मार्ग देवाने सांगितला गीता रूपाने, पण सगळ्याला कळलं अशी सांगितली का? गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, पण सगळ्याला कळलं अशी सांगितली नाही, संस्कृतमध्ये सांगितली. आपल्याला काय कळते की संस्कृत? पोरांनो गमचा गच्छ कसा झाला काय कळत आहे का? गडदश जब घडदश खप छटत छटत वाचलं काय, ऐकायला बरं वाटतंय, दुसरं काही नाही. आमचं घडलेलं सांगतो पाटील. आम्ही 3ऱ्या वर्षाला संस्थेत असताना मधुकरी मेदनकर वाडीला मधुकरी मागाय गेलं, मग ते संस्कृतचे श्लोक ओकीत जायचं. ज्यांच्या घरी मधुकरी ती म्हणायची काय लेकरं बारकेत पण किती गोड बोलत आहेत. म्हणलं आपल्याला उद्यापासून अशीच बोलायची. बायको म्हणली काय करायचंय बरं, आपल्याला मराठी नीट बोलणं होय ना. आपण मराठी बोला गेलो म्हणतो, शेतात गेलो वावरातून आलो, इतकी शुद्ध मराठी आपली. काय लोक बोलायचे फुकाट कळे शेंडी वाळवाळ, जे चाललंय ते चालू द्या ना. नाही म्हणलं आपल्याला बोलायची. कशी बोलतात म्हणली सोपी असते, अनुस्वारम देतम संस्कृतम होतम वारवा बहादर. म्हणली बोलायची तर बोला. रात्र झाली, संध्येला बसला, समर्पण करायला पाणी हातात घेतलं, आचमन करून तोंडात घेतलं, पाणी तिखट लागलं. त्याने आवाज दिला, बायकुंच पाणीम तिखटम लागतम वारवा संस्कृत. बायकू त्याचीच होती. तो म्हणला बायकुंच पाणीम तिखटम लागतम. बायको म्हणली अरे दसकटम भांडा खरकटम मन तिखटम लागत. आपली संस्कृत आपल्याला कळलं हा मार्ग नाहीये, पण संस्कृत कळण्याकरता त्या ज्ञानोबरायांनी संस्कृताची गोडी गीता आनंद
उद्धार सांगितलं. बरं महाराज. मग आशांनी साधूंना विचारलं, महाराज आम्ही संसारात राहून सुखाची अपेक्षा केली पण मिळालं नाही, उलट वाटलं भेटलं पण टिकलं नाही. तसं कसं काय? सोपं करून सांगतो, बारका नाही का. कडक उन्हाळा पडलाय, तुमच्याकडे अजून जाणवत नाही, आमच्याकडे खालच्या पट्ट्यात येऊन बघा, तुम्हाला अजून उजनीची कृपा आहे त्यामुळं बरं आहे, अजून तरी बरं आहे. म्हणते ती बा पुन्हा शेवटचंच पाणी सुटणार आहे. मग तुम्हाला कळेल कसं असतं. आता येऊन बघा आमच्याकडे काय हाल चाललेत. आमच्याकडे पाणी बघाय ना, मोटराला तर सुटत नाही, काय नाही, कुठं पाणी नाही. आलं पाणी तर डोळ्यातूनच येतं, भयान आवाज आहे, पाणी बघाय नाही. आणि असल्या ह्याच्यात तुम्ही फिराय गेलात, समजा जाऊ नका गेलात, तहान लागली, काय करता बरं बोला की. पाणी पितो पण पाणी प्यायलाच बाहेर काय नाही, आता काय करता? बिस्लेरी घ्यायची, खिशात रुपया नाही, आता काय करता? पाणी पोयला प्यायचं का? पाणीच ठेवलं नाही, आता काय करता? कुणाला मागायचं आहे का? ऊनच इतकं वाईट पडतंय, सकाळ पारी जर मका बाहेर टाकली तर सांच्याला पॉपकॉर्न होऊन आत जाते. कडक ऊन पडते, माणसंच बाहेर निघत नाही, आता काय करता? पण तसले ह्याच्यात ओळख नाही, पाळख नाही. दुसऱ्या मधल्याहून एकाने आवाज दिला, म्हणला तात्या पाणी पिऊन जाता का? आता काय वाटतंय? लयच माणूस भारी राव, ओळख नाही, पाळख नाही, पाणी मागत आहे, पाणी देत आहे. हे माणूस एक नंबर. वाट बघत बसलात पाण्याची, अर्धा तास झालं तरी वरनं पाणी आहे ना. आता काय वाटतंय? तात्या म्हणून गोत्यात आणलं राव ह्यानी, अजून पाणी आहे ना, अर्धा तास झालं, पण तेवढ्यात ते वरनं आला आणि म्हणला नुसतं पाणी कसं पाजाव, म्हण सरबत घेऊन आलोय. आता काय वाटतंय? माणूस नाही राव, देव माणूस आहे. पाणी मागितलं आणि सरबत घेऊन आलाय. म्हणला आधी सरबतच पिऊ. सरबत ग्लासमध्ये घेतला आणि पेणार एक घोट घेतल्यावर कळलं साखरच टाकली नाही. आता काय वाटतंय? माणूस आहे बाई, एकदा सांगितलं पुन्हा तरी बी माणूस आहे. राग झाला त्याला, पण तेवढ्यात खिशातून पुडी काढली आणि म्हणला मला वाटलं शुगर आहे काय की, कसं पाजावं मन टाकली नाही. आता काय वाटतंय? बायको काळजी करीत नाही राव, इतकी बायको तितकं काळजी करते. आता मला तुम्हाला विचारायचं आहे का, ज्याला तहान लागली तो बदललाय का? नाही. जो पाणी देणार आहे तो बदललाय का? नाही. मग तरी सुद्धा दोघांची त्याच्याविषयी विचार करण्याची पातळी का बदलली? त्याचं कारण आहे, महाराज म्हणले जिथं विचार चालू आहे तो संसार आहे, आणि जे मिळालंय ते सुख सुद्धा त्याच्यात टिकत नाही का? ज्ञानोबा म्हणले या युगात येऊन, या लोकात येऊन सुखाची अपेक्षा करणं म्हणजे इंगळाच्या गादीव झोपण्यासारखे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाचे श्रवणी, जैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. महाराज मग असं जे जीवन आमचं असेल तर तुमच्या जीवनाकडे बघितलं तर तुम्हाला महाराज म्हणले आम्हाला काही ताण नाही, सगळं सुखच सुख आहे. महाराज किती सुख आहे म्हणले, सकाळी जर उठलोत आणि आंघोळीला जरी गेलोत, ज्या डोहावर जाणार आहेत तो डोह सुद्धा आनंदाचा आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. एवढंच नाही, महाराज म्हणले सकाळी जर आंघोळ करून आलो आणि महागारी जर कपडे घातले तर कपडे सुद्धा सुखाचे. सर्व सुख ल्यालो सर्व आलो
खायला बसताना खायला बसलं म्हणले तिथं सुखच आहे. तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. महाराज खाऊन झाले झोपायला म्हणले झोपाय सुद्धा सुखच आहे. सुखाचे शेजारी. महाराज एवढं असेल तर आम्हाला हे सुख सांगा की नेमकं काय. सुख 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 एवढं सुख आहे बस. सुख म्हणले हो. मग दानोबरांनी सांगितलं सुख याला म्हणायचं किंबहुना सोये जीव आत्मया लाहे तेथे जे होये तया नाम सुख. पण एवढं सांगितलं पण आपल्याला काही कळलं नाही. ती सोडा. तुम्हाला काय कळलं का सुख म्हणजे काय सांग का डबल. किंबहुना सोये जीव आत्मया लाहे तेथे जे होये तया नाम सुख. कळलं काही कळलं नाही कळलं अजून सांगतो ऐका. किंबहुना सोये जीव आत्मया लाहे तेथे जे होये तया नाम सुख. कळलं नाही कळलं अजून सांगतो ऐका. किंबहुना सोये जीवात्मया लाहे तेथे जे होय तया नाम सुख. कळलं का चोपदार. चल तू काय नाही. जी फसगत तुमची झाली ना चोपदार म्हणे काय आज कुठं नाही राव. तसं काय नाही. ताण नका घेऊ. मला तुम्ही बोलत नाही तिलाच पटलं मला तुमचं. बरं आहे आपलं तुझं चलू दे. आपला टाइम झाला की तुला सांगतो मागून कसं ती चलू दे. कसा नियमात उगं काठी घेऊन बसली बघा ना. खाली काठी नाही वरीच बरी धरू वाटली अशीच लगेच मागून तुला सांगतो टाइम कसं ठेप्यात धरलंय तसं. जीवाची जी फसगत झाली ती सगळ्याची झाली. सुखाचा पत्ता सांगितला पण कोणाला कळा ना. मग व्यवहार असा आहे ज्या वेळेस माणूस सांगून सुद्धा कळत नाही त्यावेळेस माणूस एकच काम करतो त्याच्या जवळचा माणूस बघतो आणि जवळच्या कोण म्हणतो त्याला विचारा बरं म्हणून सांगेल. तसं यांनी काय केलं तू खबर आहे सांगून सुद्धा कळत नाही त्यावेळेस देवाला हाताला धरलं. म्हणले देवा तुम्ही तरी विचारा मग ते तुम्हाला सांगन मग तुम्ही आम्हाला सांगा. जसं भाऊ दोघंच असते वाटून भावालाच घ्यायचं असतं पण जेव्हा त्याला काय सुधरत नाही तेव्हा तो एक काम करतो आपलं चलत नाही ना मग बायको पुढं करतो आणि मग तिला म्हणतो तू तपलं मन पुढचं मी सारी तो कसं येते. वाटून ह्यालाच घ्यायचं असतं पण पुढं कोण करायचं आगी मावा की आपलं हे हे लय वाईट. मेडिकल चापचा कुठं औषध नाही ते औषध ह्यांच्या जिबीला. अर लय दणका वाईट. चांगलं चाललं बी कसं फोडायचं यांनाच माहिती. सगळं घर जेवाय बसत ह्या ताटा पुढंच बसतात वाढीत काहीच नाहीत पण तिथंच बसतात. बसून झालं का मग त्याने घास उचलायचा आणि तोंडापोत न्याला का ह्यांनी चालू करायचं. जन्माचा पडलाय संसार कर कर करायचं आणि मरमर मारायचं. एवढं करायचं आणि कोण आम्हाला ध्यान देत आहे तेव्हा कोण बोलत आहे का चालत आहे तेव्हा जन्माचं पडलंय आम्हीच करायचं सगळं आम्ही बघायचं. म्हणलं आता काय झालं का तुझं काय सांगावं म्हणले जन्माचं पडलंय सगळं आम्हीच करीत बसायचं का. किद्दा सांगितलं तरी तुम्ही का कोणाचं ऐकलंय काय तेव्हा. जसं आलाय तसा कारभार दुसरीकडे तुम्हाला कुठं काय तेव्हा गिखोरं जा दार्याव गिखोरं जा दार्याव. चार माणसात यावा कुणीतरी नीट बोलावं बसावं राम राम घालावं म्हणजे जीव त्रिळ तुटतो. आमचं काय तुम्हाला पटतं काय तेव्हा काय पडलंय झालं काय तिथं सांग काय सांगायचंय म्हणजे. जसं लग्न झालं तसं रानातच खपातात काय सांगायचं तुम्हाला. जसं मला बघा आलता तवा कसा मरी यायचा हाल्या चालल्यावर दिसायचा तेव्हापासून की खोरं जादाऱ्यावर की खोरं जादाऱ्यावर पार होल्याच्या मुंडक्यावनी मान झाली तुमची. कोणतरी विचारतं कोणतरी बोलते तुला बोलायचं म्हणून वाटतं नाही तर मला तरी काय करायचं. मला तरी काय म्हणलं लोकच बोलत आहेत मन जीव तुटतो नाही तर मला काय केलं म्हणला काय झालं सांग तरी ठेपेट पाप्रमाण दिलं बघा. काय म्हणणं आहे ग तुझं काय सांगायचंय म्हणली
सगळं चाललं मंजुळा काय बोलायचं माय काय म्हणणं तरी काय सांगायचे तुम्हाला काय पटत आहे काय नाही निदान बोल तरी मग ते ठेप्यात बोलायला चालू करते काय सांगायची थोरल्याची लेकरं टिंबुर्णीला शिकाय ढाकल्याची लेकरं इंदापूरला शिकाय आणि आपली सुरलीच्या बालवाडीत जाऊ जाऊ भात खाऊन पुन्हा झाली काय तुम्हाला बोलायचे तर तुम्हाला आमच्याकडे उगा चांगलं वाटावं बोलत नाही तर काही नाही म्हणला तू रडगाणा बंद कर बरं पहिले जीवत सुद्धा नाही हाय असा उठतो अर्ध्या पोटाने झोपतो आणि सकाळी उठून म्हणतो हो बावड्या मला काय म्हणायचं नाही बघ मला लयच तुझं बरं वाटतंय पण ह्या बाया दम खायनात बघ अर ह्या लयच वाईट शांतीन कांतीन गंगीन सुरकीन समिंद्रीन अर कुठं न्यायचा बाजार नाही आपलं घर तर कुठंच बसत नाही बघ मला काय बोलायचं नाही पण जिबरी आटणार ही उगं बोलतात अर आणि तुला तर काय सांगायचं आपलं घर लय चांगलं आहे पण ती खालच्या आळीची शांताबाई का नाही रे घरी सुद्धा बसत नाही उन्हातानाची खालच्या आळीनी वरच्या आळीला चक्रा नकरा चक्रा नकरा शांताबाई दमच नाही तिने तर एवढं केलं काय झालं रे म्हणलं हो मला जिबरी आटाना पण म्हणतो नकट व्हावा पण धाकट होऊ नाही काय झालंय बोल म्हणला पाठदेशी 10:30 वाजल्यात तसा ते म्हणतोय हो माझं काही म्हणणं नाही पण बाया दम खात नाहीत हो ती म्हणती म्हणून वाटून पाहिजे मला काही न आता मला तुम्हाला विचारायचे वाटून कुणाला घ्यायचं होतं त्यालाच घ्यायचं होतं पण पुढं कुणाला घातलं तसं जीवाचं झालं यांना सुख पाहिजे होतं पण तुकोबारांनी सांगून कळालं नाही यांनी देव पुढं घातला आणि मग म्हणले देवा तुम्ही तरी तुकोबारांना विचारा सुख म्हणजे काय आणि मग तुकोबारे वारीला आले आणि देव विचारतो तुकोबारा तुम्ही आनंदानं एवढा चेहरा फुलून पाहता जिकडं पाहाल तिकडं आनंद म्हणता असं जे सुख लाभलंय ते आहे तरी काय सांगा की असं विचारलं बरोबर तुकोबारा म्हणले देवा सांगितलं असतं सांगता येतंय पण तुला सांगता यायचं नाही याचं कारण आहे काय अभंगाचं पहिलं काय
सांगितलं असतं, पण काय करावं, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा असं म्हटल्याबरोबर देव म्हणतो, तुकोबा रे तुम्हाला माहिती आहे का, काय माहिती आहे का? म्हणले तुमची संस्था झाली नाही का? म्हणले का बरं? म्हणले काय नाही, तुम्हाला माहीत नाही का, 3 गोष्टीत सांगता येत नाही. पहिलं कधी सांगता येत नाही, म्हणले कधी सांगा की देवा. म्हणले माहितीच नसलं तर सांगता येत नाही. दुसरी गोष्ट आहे, जे सांगायचंय ते जे शब्द नसले तर सांगता येत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे, सांगायसारखंच नसलं का सांगता येत नाही. मग तुम्ही जे म्हणता सांगता येत नाही ते याच्यात कुठं बसतंय सांगा की. पहिला प्रमाण काय, माहितीच नसल्यावर सांगता येत नाही. कसं काय? आता सप्ताह करायचा गावात ठरलं. हा म्हणले मग कसं करायचं रे? अरे म्हणले तू कुठला रे? म्हणले टेंभुर्णी पासल्या कुरडूचा. तू एक काम कर, इकडं बघ, इकडं तिकडं हिंडू नको, टेंभुर्णीच्या पुढं सुरली तिथं जा. त्या गावकऱ्याचं नियोजन बघ एकच नंबर आहे. तसं सप्ताह करायचा, सिस्टीम तशीच, गायक तेच, वादक तेच, टाळकरी तसेच, इनेकरी तसाच, चोपदार बी तसाच, अशीच टोपी, असाच हात कापायची, असे सॉक्स, असा थाट पाहिजे, असं सगळं नियोजन करायचं. म्हणलं मग झालं तसं. हा म्हणले तसंच. महाराज म्हणले त्यांनी जी सांगितले तीच सांगायची. सगळे तसंच नियोजन म्हणले ठरलं. आणि मग सगळं गाव गोळा झालं, वर्गणी झाली, पट्टी झाली. तेवढीत एक जण पळत आला, म्हणला हे सगळं ठरलं पण तुम्हाला माहिती का? म्हणला काय? कीर्तन झाल्यावर महाराजाचा आभार व्यक्त करा एखादा माणूस लागतो बोल का. आणि मग तेवढेच एक म्हणला त्याला काय अवघड आहे? हा म्हणले मग आपल्या गावात, म्हणजे आपल्या गावात 80 ताते आहे ना बिन बटनाचा रेडिओ, त्याला का बटन नाही, केंद्र नाही, काय नाही, आकाशवाणीचं भाकाश केंद्र. कुठलं बटन कधी लावा हाच चालू, कधी पण नाही, झोपल्यावर तोंड बंद पडतंय. मग त्यालाच बोलायला, तात्याला बोलायचा लय नाद, लय लय नाद. काय बाई माणसाची नाद ठरलेली असते ती. हा बाहेर याला ऐकायचा लय नाद, काहीच येत नाही ऐकायचा लय नाद. परवा गोष्ट सांगतो, मी कीर्तन केलं बरामपूरला भूम तालुक्यात. 5-6 म्हातारी अशी पुढं बसलेली. मी वेदांत सांगायचं चालू की त्यांनी असं असं केलं. म्हणलं गाव चांगलं बैठकीचं दिसतंय, ऐकण्यातलं दिसतंय. कीर्तन मी त्या दोघा चौघा बजवून सांगितलं. आणि कीर्तन झाल्यावर गावातल्या ह्यांना म्हणलं काय गाव तुमचं धार्मिक आहे राव, काय माणसं आहेत काय गोड. मी त्यांच्याकडे बघून कीर्तन केलं. म्हणले महाराज तुमचा डायनामा गेला का? म्हणलो का? ती बहिरी होती. आणि अख्खं कीर्तन म्हणले हा त्यांना नाद आहे ऐकायचा, तसा तात्याला बोलायचा नाद होता. म्हणले तीच तात्या म्हणजे सगळीकडे चालायचा. कोणी मेला तरी त्याच्या 10व्याला जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून यायचा. आणि ज्या दिवशी गावात सप्ताह बसायचा, कीर्तन झालं, त्या दिवशी तात्या एक जणाला श्रद्धांजली वाहून आला होता. आणि सगळं झाल्यावर गाव म्हणले तात्या उठा, महाराजाचा आभार व्यक्त करा. म्हणला आपल्याला काय माहिती वा आणि कसं करते ते. जसा सकाळी बोलला तसंच बोलायचं असतं, उभा राहिला. आणि कीर्तन झाले झाले तो म्हणला घडून आहे ती गोष्ट गावात घडून गेली, हाणून घ्यावं का जागेत ना तुम्ही. म्हणलं असं घडाय नाही पाहिजे पण घडलं. शेवटी ईश्वराची इच्छा, त्याच्या पुढं काही करता येत नाही. माझा असलो राग आलं म्हणता, म्हणलं असा येर बाजून सांगू कसं घडू नाही, पण म्हणला घडलं आता काय करणार. पण शेवटी जी घडलं ती चांगलंच घडलं. देवाची इच्छा. महाराजांनी एवढं चांगलं कीर्तन केल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. असला राग आला म्हणतो मला तर पाटील तू भेट रे म्हणलं फक्त खाली. मग तुला सांगतो पण तेवढ्यात सगळं झाल्यावर दर्शन घेतलं, 500 रुपये दक्षिणा ठेवली, निघून गेला. म्हणलं वा वा बरं झालं, 2दा श्रद्धांजली केली तरी आपल्याला काय बस. पैसे मला लय आवडतात पहिल्यापासून, लय लय आवडतात. कसं काय तुम्हाला लेकरं आहेत बाळ आहेत, मला पैशाशी दुसरं कोण आहे, लय आवडते त्याच्यामुळे निघून गेलं. आता ऐका ऐका, मला तुम्हाला विचारायचं, तात्या बोलला नाही का? बोलला. पण बोललेलं खरं बोलला का? नाही का? ज्याच्यातलं बोलायचंय त्यातलं काही हेच नाही मन काही सांगता आलं. तसं तुकोबाराय म्हणतात आज काय सांगू तुम्हाला त्यातलं काही माहिती नाही का? महाराज म्हणले जर मला माहिती नाही तर कुणाला? तो काम
वंश परंपरा दास मी अंकित. मला जर माहीत नाही तर तू का मोकलिता लाज कोणा म्हणले. मग पहिला सोडला. बहुतेक दुसरा शब्द नसावेत मन माहिती नाही. शब्द नाही म्हणजे आता आपल्यातलं बरं चाललंय कीर्तन हे तुम्ही सगळे किती. आम्ही कुठं कीर्तनाला गेलोत का. हरिण मुकुंदान बोसहित पाचोंदा एवढीच लोक तसल्यात आम्ही कीर्तन चालू करायचं. अशी सिस्टीम काही इतकी गोड नसती. सुतोळीने माईक टांगलेलं वारा येईन तसं माईक इकडं बुवा इकडं. पुन्हा तिथं गुळ ठेवलेला त्याच्यावर घोंग घोंग माशा करणार. इथं बरं आहे गुळ चांगला ठेवलाय. बरं होय हे गुळ हितलाच आहे कुणाच्या घरचा आहे. हितलाच आहे मग ठेवाय कुणीतरी आणा की. मला कळा नेमका हितला ठेवायला आहे का कसा काय. पण त्यांनी तसंच ठेव. तुम्ही नका उठू आता झालं. माश्या त्याच्यावर गोंग गोंग करणार. तसल्यात पुन्हा आम्ही कीर्तनाला गेलो कुणाच तरी घरी आणि असल्या घरी ज्या घरी पार सगळ्याचा वस पाडलेला आणि आम्ही त्यांच्या घरी तिथे गेलो. मग त्याने म्हणायचं महाराज आहेत का मग का पोतराज आहे का काय आहे का काय. बरं 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 बसा बसा बसा. मग आम्ही बसायचं आणि चांगला डोळा लागला का पुन्हा त्याने येऊन म्हणायचं आणि झोपलात काय. मग आता पण काय बरं बरं बरं. आणि मग पुन्हा त्याने का पाहणं तिथून पुढे चालू करायचं. म्हणला वा बरं आहे बरं आहे बरं आहे. म्हणलं काय काय नाही. म्हणला कुठून आलात. म्हणलं लांबून आलोय. बरं बरं हिथंच कुठं. म्हणलं ही काय आता इथं गहू खुरपाय घ्यायचं तिकडे. तुमच्याकडे ऊस आहेत का. ऊस खुरपाय त्याला माती लावाय घ्यायची. नाही म्हणला मग बरं आहे चाल. म्हणलं बरं चाललंय. मग लग्न म्हणलं नाही झालं. म्हणलं मग लग्न नाही म्हणलं लेकरं बाळ बरी असते. असला राग आला म्हणता. पण रात काढायची होती. सकाळी उठून निघून आलो. मला आता तुम्ही सांगा माणूस होता नाही असं नाही. बोलत होता नाही असं नाही. पण जे बोलला त्याचा ताळमेळ लागला नाही का बरं. याचं कारण आहे ज्याच्यातलं बोलत होता त्याच्यातले शब्द त्याच्यापाशी नव्हते. तसं तू कोबर आहे. तुम्ही जे सुख सांगत नाहीत बहुतेक तुमच्याकडे त्याच्यातले शब्द नाहीत का सांगायला. तू कोबर आहे म्हणले जर आम्हाला विचार असतील शब्द नाही तर आमच्या इतका शब्द साम्राज्याचा धनी दुसरा कोण नाही. आम्हा घरी तुम्हाला सांगाल. म्हणलं अरे शब्दाशिवाय आमच्या जीवनात दुसरा कोण नाही. तू का म्हणे आम्हा तू का म्हणे पहा शब्दाची हा देव. शब्दाची गौरव पूजा करू. शब्दाशिवाय दुसरं काही नाही. मग महाराज शब्द नाहीत माहिती नाही असं नाही. मग बहुतेक तिसरा मुद्दा असावा सांगायसारखंच काय नसावं म्हणून सांगता येत नाही. कसं काय गावात समजा ठकूचं लग्न जमायला लागलं आणि गावात पाहुणं आलं का ते विचारतो का हो तुमच्यातली ठकू कशी. तर
तसं ते म्हणतो, ऐका आम्ही सांगू नाही तुम्ही ऐकू नाही, मग समजून घ्यायचं अर सांगायसारखंच काय नाही. तसं तो कोबर आहे, सांगायसारखं नाही का. अरे म्हणले त्यात सांगायला तर सगळे थकून गेलेत, वेद जाणू गेला पुढे मौनावाला. नाही नाही पुसू नका बाई वेदाशी काय. मग महाराज एवढंच म्हणले, हो जितकं सांगायसारखं आहे, सांगायला कमी नाही असं नाही. आज सुद्धा या आयुष्यात उभ्या पावलानं कोणाला निमंत्रण नाही, कोणाला पत्रिका नाही, कोणाला आमंत्रण नाही, पण 29 तारखेचा ठोका वाजला रे वाजला. येत्या 29 जूनला कुठल्या वारकऱ्याला नियम नाही, पण 28 तारखेला आळंदीत येऊन बसतंय का. हात मुझे दे दे ठाकूर. दुसरं काय वाजलं रे वाजलं. ते म्हणतात बुवा निर्जीव पकवाज आहे, पण सजीव माणसाला सुद्धा डोलवतो ही त्याची ताकद आहे. ऐका महाराज, आमंत्रण नाही कोणाला, निमंत्रण नाही, पण 29 जून आले रे आले. 29 जूनला 28 जूनलाच वारकरी तिथं जाऊन बसतो. सांगा की सांगायसारखं काही नाही का. उलट सोडा, तिथलं सांगायला लागल्यावर तुमचं विज्ञान फिकं पड. आनंद तेथीचा
भारी नाचला राव. असं वाटलं गौतमी आख्याचा पुतण्याचा आला काय. काय सांगाव म्हणले महाराज. नाही सांगायला की असं नाही, पण म्हणले काय सांगाव, तिथला आनंद सांगता येणार नाही महाराज. मग असं जर असेल तर देव म्हणला हो तुकोबर आहे 11 वाजल्या काय तुम्हाला कळत का नाही का, मला का सांगता येत ते सांगा. तुकोबर आहे म्हणले तुला सांगितलं असतं देवा, पण काय सांगा, तुला सांगायसारखं होतं नाही असं नाही, पण याचं कारण एवढंच आहे तुला सांगितलं असतं नाही असं नाही. देवा तुझ्यासारखा सत्वगुणी कुणी नाही, तुला सांगितलंच असतं, पण कारण एवढंच आहे काय, अनुभव ठाऊ का नाही. सांगितलं असतं, पण देवा किती सांगितलं तरी तुला त्याच्यातला अनुभव नाही, म्हणून तुला सांगता यायचं नाही. म्हणजे कसं सांगतो एकदा, पण तुम्ही एकदा हात वरी करा. कारण हो काय राव, करा करा हात वरी करा. सगळे बसलेले एक साथ हात वरती. जे हात वरी करणार नाही त्याच्या बगलात मांजऱ्या उठत्यान बघा. पुन्हा महिनाभर हात वरी करावं लागेल. मग हा एक साथ हात वरती. टाळ नाही, पाकवाज नाही, फक्त टाळी वाजली पाहिजे जोरात. इतकी वाजली सांगायचा वाटच नाही. हा इतकी वाजली पाहिजे, झोपलेलं पळत आलं पाहिजे काय झालं मनपात म्हणून बघायला. एक साथ केले का वरती, थाट केले का, मग पाटील बरं चाललंय का काय म्हणतो, काय राव तू एक तर वाजले किती तू बोलतो. एक साथ हा केले का, फक्त टाळी वाजली पाहिजे, भाषणाची नाही, पुढाऱ्याची नाही, कीर्तनाची. जोरात एक साथ एक. जोरात लावा ताकद. असतं, पण कारण एवढंच आहे अनुभव ठाऊ का. म्हणजे कसं सोपं करू. रामायण माहिती आहे आपल्याला. रामायण त्यात 5 पांडव 1 द्रौपदी असते बघा. नाही ना असं 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 जागरूक श्रोता असलं पाहिजे. रामायणात नाही ती असेल, पण रामायणात नाही.
लोचा मावशी ह्या त्या असत्या ना गावात, नाही असं नाही, पण आमच्याकडं नाही तसं. द्रौपदी आहेत पण रामायणात नाही. मग रामायणात राम लक्ष्मण सीता, मग ते रामायण भावावर तर रामायण लावत असते ना, त्याला मजा असते बघतात. पुढच्यानी पुढं वाचायचं, मागच्यानी मागं अर्थ सांगायचा, लय गोड राहतं ते. जे वाचित त्याला कुठला स्वर नसतो, जे वाचतं त्याला कुठला स्वर नसतो, सांगणाऱ्याला तर काही कळत नाही, लय गोड राहतं ते. रामायण झालं पुन्हा वनवासाला जायचं, वनवासावाले लय भारी. हा गावात गेले म्हणजे गाव जवळ जात तवर गप्पा हाणायच्या, गाव जवळ आलं की गाणी म्हणत बसायची, लय वनवासावाली, लय चाप्टर. नाशिक त्र्यंबक डोंगर मैदान, डोंगर मैदान, गुंफा बांधली रामान, गुंफा बांधली रामान, तिथं राहत कोण कोण. त्या म्हणणाऱ्या स्वर्ण 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 राम लक्ष्मण सीता माहिती हे जण. लंकेचा रावण आला गोसाई होऊन, वाढ सीतामाई भिक्षा बाहेर येऊन. भोळी सीतामाई आली रेषा ओलांडून, कपटी रावण गेला सीतेला घेऊन. राम लक्ष्मण हिंडता तिरानुरान, जटायू सांगे खुन सीता नेली रावणान. एवढंच राहत. मग ते राम त्याच्यात एकाने पुढं म्हणायचं, एकाने मागं सांगायचं. रावणानं उच्चारलं सीताशी आणि निघाला तो लंकेशी. लक्ष्मणाला धावणे बाण मग सुडला. त्याला काय नसतं, मागच्याला म्हणतो वा 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 काय गोड अर्थ आहे. रावणानं सीता पडली गोड आहे होय, पण तरी त्यांनी गोड म्हणायचं का सांगताय व, पण सांगण्यात अनुभव नाही, त्यामुळं सांगणं खरं वाटत नाही. तसं देवा तुला आम्ही सांगितलं असतं, पण जे सांगायचंय त्यातला तुला काय अनुभव नाही. मग देवा असं का बरं? महाराज म्हणले आतापर्यंत ऐक, तुझ्यावर नितान प्रेम करावं लागतं, तेव्हा आम्ही जे सांगतोय ते भक्तीनं बनत राहतं. पण अशी भक्ती तुला कधी मुखात आली नाही, त्यामुळे ते तुला सुख सांगता येणार नाही आणि देवाला सांगता आलं नाही, म्हणून देव त्या सुखासाठी येडा झाला. सुखा महाराज म्हणले देवा तुला सुख कळलं नाही. देव म्हणतोय तुकोबराय सांगा की का कळलं नाही. 11 वाजले की तुकोबराय लवकर सांगा की अहो घड्याळ आहे. महाराज म्हणले सांगतो सांगतो. महाराज सांगा की. महाराज जरा 5 मिनटं जास्त लागते नि व सांगू का? हां होय पाटील नाही ते तुम्हाला विचारतो याचं कारण ओव्हर टाईम व्हायला लागला हो, ते कळलं पाहिजे. पुढचं ओव्हर टाईम आता हो हे कळते का? पहा
रेग्युलर ड्युटी रेग्युलर पगार ओव्हर टाइम वाढला हे लक्षात ऐका ऐका हो महाराज सांगा की लवकर सांगा. आणि मग महाराज सांगू लागले ऐका देवा तुझं सुख कळण्याकरता तुला काय माहिती काय करावं लागतं सांगा की. तुकोबरे म्हणले माझं नाही सांगत ऐक हे सुख कळण्याकरता मला काय काय करावं लागतं माझं सोड कोपला पाटील कन श्री एक या हे सोड पण ऐका ऐका देवा तुम्हाला काय माहिती आहे आता आली आहे जवळ तुम्हाला काय माहिती आहे गोरोबा काकांचा समाधी सोहळा आहे काय माहिती आहे तुला देवा तुला सुख पाहिजे ना काय बोलतोयस तू ते सुख उपभोगायसाठी काय काय करावं लागलं तुला काय माहिती आहे देव म्हणतो सांग सांगा तुकोबर आहे काय करावं लागलं तसं तुकोबर आहे सांगायला लागतात ऐक देवा तुझं हृदय जरा माणसाचं कर काय तू क्रूर आहेस तुला लवकर आमचा आवाज ऐकू येत नाही भक्ताचा आवाज ऐकण्यासाठी तुझे कान आसुसलेले नाहीत जरी असशील कृपा वत्सल तरी ऐकून घे तुकोबर आहे हट्टाला पेटतायत रागाला जात आहेत आणि तुकोबर आहे सांगू लागतायत ऐक देवा त्या दिवशी काय झालं होतं रे तुका सांग ना आता वेळ नाही रे तसं तुकोबर आहे सांगू लागले ऐक देवा त्या दिवशी गोरोबा काकांच्या पत्नी पाणी आणायला गेल्या होत्या म्हणले हो तू गोरोबा काकाचे चिखल तुडवत होते म्हणले हो देवा तुझं नाम चिंतन इतकं गुंग झालं हो देवा इतकं गुंग झालं पण झाल्यानंतर काय सांगावं तेवढ्या याच्यात तुझ्या नामचिंतनाचं सुख इतकं लागलं की परिणाम पोटचा मुलगा पळत पळत बाबा आई दिसत नाही म्हणून बाबा म्हणत घ्या म्हणून चिखलाकडे आला तर परिणाम घडला देवा आई तुझ्या सुखापायी काय घडलं ऐक देवा काय झालं त्या दिवशी नवलाची गोष्ट एवढं झालं मी म्हणणं म्हणजे झडीत मोठ धरल्यासारखं का ना देवा काय सांगाव तुझ्या नामचिंतनाच्या सुखात पोटचा गोळा तुडवावा लागला हा अनुभव तुला नाही मन सांगता येत नाही देवा सोड अजून काय काय सांगू ती राधा किती प्रेम करते तुझ्यावर काय माहिती आहे तुला ऐका ऐका माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला मला एवढं सांगा आता जरा वाईट नाही पण फक्त मला सांगायचं मन खाली येतोय ऐका मला सांगा माणसाच्या जवळ बायको असते का त्याची प्रियसी जास्त जवळ असते हो नाही नाही बायकोच असते हो प्रियसी असते ऐका की नाही नाही प्रियसी जर असती तर बाईने सक्रातीचं कुकू बायकाला लावलं नसतं त्यांना लावलं असतं वय ऐका कसं असतंय
ए जवानी है दिवाणी काय सांग तिकडं पान मार ऐका ऐका बायको जवळ असते किती असते सुखदुःखाची सोबत असते अर्धांगिनी ना ती पण तरीसुद्धा मला तुम्हाला विचारायचं आहे बायको इतकी जवळ असून सुद्धा देवा तुला तिचं प्रेम कळलं नाही ते प्रेम जगाला कळलं काय देवा ऐक तुझ्या जवळ तुझी रुक्मिणी आहे पण गाव कृष्णाचं नाव घेतल्यावर रुक्मिणीचं घेत नाही कृष्णाचं नाव घेतल्यावर सत्यभामेचं कोण घेत नाही देवा कृष्णाचं नाव घेतल्याबरोबर प्रत्येकाच्या डोक्यात एकच नाव येतं त्या नाव आहे राधा कृष्ण रुक्मिणी कृष्ण म्हणत नाही का याचं कारण आहे देवा तुला त्या राधेचं प्रेम कळलं नाही देवा तुला दोन गोष्टी जगात ज्या तुला कळत नाहीत एक तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही आणि दुसरं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला कळत नाही हे बघायचं असलं ना देवा एक काम कर कधी तू भक्त होऊन बघ मग तुला कळल तुझ्यावर किती प्रेम आहे ते मी तुला सांगितलं असतं पण शब्द हे ज्ञानानं प्रगट होतात आणि प्रेम हे कधी शब्दानं प्रगट होत नाही ते भावनेतून प्रगट होत असतं देवा ऐक ज्ञान ऐकायला बुद्धी महत्त्वाची असते आणि प्रेम कळायला डोळे महत्त्वाचे असतात ज्ञानाची बुद्धीची भाषा ज्ञानाने शब्दावाटं बाहेर पडते तर प्रेमाची भाषा भावने वाटे डोळ्यातून बाहेर पडत असते देवा तुला बघायचं असलं तर प्रेम तुला शब्दानं सांगता यायचं नाही तुला भक्त म्हणून बनावं लागेल तेव्हा तुला प्रेम कळेल त्यामुळेच तुला तुझं सुख कळेल आतापर्यंत सांगितलं याचं कारण आहे तुला हा अनुभव नाही म्हणून सांगता येत नाही आणि जर मी तुला सांगायला चालू केलं तर फरक असा आणि व्यवहार असा आहे ज्याचे गुण एखाद्या माणसाला मोठा असलं आणि त्याला आपण म्हणत म्हटलं काय रामराव मोठा माणूस आहे त्याला कधीच वाटत नाही आपण मोठा आहे का त्याचं गुण त्याला कळत नसते तसं देवा अमृताचं गुण जरी चांगलं असलं तरीसुद्धा सांगून अमृताला कळत नसतात बोलत आहे वाटे कैसे खरे पण का कारण की अमृताचे गुण अमृताशी ते त्याच्यातच गुण असतात पण सांगून कळत नसतं तुझ्या चरणातलं सुख आम्हाला सांगता येणार नाही फक्त दोघाला माहिती एक आमच्या आईला आणि एक आम्हाला कोण पाय लक्ष्मीचे हाती तिला पायातलं सुख माहिती आहे म्हणून तिनं सोडलं नाही आम्हा एक एका वाही माय पुते आणि मग देव म्हणला तुकोबरा ऐका की आता 11 वाजून गेल्यानं तुम्हाला एवढं म्हणायचं तुम्ही सुख सांगणार बोलानात चालनात नुसतंच लक्षणं सांगतात ऐका मोठ्या माणसाचं खबरदारी असती तुम्ही देत नसलात ना हो का माझ्याकडे एवढंच आहे एवढं मोठं आहे तेवढं तुम्हाला देतो पण ऐका तेवढं तुम्ही सांगा हा जसा व्यवहार आहे तसा देव तुकोबरा म्हणला तुकोबरा आहे अख्खं जग मोक्षामुळं माझ्याकडे येतं तेवढा मोक्ष मी तुम्हाला देतो ऐका की मोक्ष देतो मग मोक्ष दिलं तरी सांगा की तसं तुकोबर म्हणले देवा ऐक मोक्षाचं कोणाला डांगडिंग सांगतोस मोक्ष आमच्या घरी मोक्ष आम्हा घरी का मारी हे दासी मोक्ष तुला सांगता यायचं नाही याचं कारण आहे त्या मोक्षाच्या पुढे हे भक्ती सुख तुच्छ आहे आणि तुच्छ आहे म्हणून मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी मोक्ष त्या भक्तीच्या पुढं तुच्छ आहे आणि इतका तुच्छ आहे त्या मोक्षाचं नाव काढशील तर तू काय म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा ऐसे का गोपाळा तुम्ही नेणे किंवा का हो तुम्ही गोपाळा नेणं ऐसे देवा तुला कळणार नाही याचं कारण याचा सगळा तिटकारा आहे एवढं तुला सांगितलं असतं पण कारण एवढंच आहे अनुभव ठाऊ का नाही तू झालं कीर्तन 5 मिनटं तुमचे घेतो याच्याकरता कीर्तन बाजूला ठेवा आता आयुष्य डोळ्यापुढं आणा तुम्हाला विचारायचं आहे आयुष्यभर परमार्थ केला सांगा बरं एवढं सुख आपल्याला डोळ्यात कधी दिसलं का नाही पण एक काम करा रोज उठत जा काय हे सोडून द्या कमवायला काही लागत नाही तुम्ही किती कमवला आम्हाला घेणं देणं नाही काय करता याच्याशी घेणं देणं नाही फक्त लक्षात ठेवा ऐका आजपर्यंत भावनेनं त्याचं डोळं पाहत जा त्याचे पाय बघत जा कारण की देवा तुझ्या दसोडीसाठी आम्ही येत नाहीत तू का म्हणे आम्हा न लगे दसोडी फक्त आवडी तुझ्या चरणाची म्हणून येतो एवढी आवड धरा आणि भक्तीनं त्याच्या पुढं जा नक्की जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज थांबा ना कोणाचं कल्याण झालं एवढं सांगा 2च मिनटं घेतो आणि थांबतो महाराज म्हणले कल्याण झालं ऐक देवा भावनेनं जे तुझं चरण पाहून गेले ना आजपर्यंत त्यांच्या पायऱ्या भक्तीत झाल्या 3च झाल्या पहिली पायरी आळंदीला आहे बघा आळंदीला गेल्यावर जा महाद्वारात उभा राहा महाद्वारात पहिली पायरी आहे ज्याच्यावर पितळेचं आवरण घातले कधी पाय ठेवून मंदिरात जाऊ नका त्या पायरीवर दर्शन घेऊन आत जा याचं कारण आहे भक्तीच्या भावाची ती पहिली पायरी आहे त्या पायरीवर लिहिलेले श्रीमंत श्री हैबत बाबा पायरी दुसऱ्या 2 पायऱ्या बघायला आळंदीहून पंढरीला जा तुमच्या जवळ आहे बघा पंढरपूर गेल्यावर कधी 5 जा 2 पायऱ्या तिथं आहेत
एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कान्हो बापाला मंदिराला जाती संत खोबा संत खोबा शेजारी धनी मलाही दाखवाना मोठ्याने म्हणे भक्त पुंडलिका तुम्ही काटून गुवाहाटीला गेला काय तुमच्यात वाटण्या झाल्या तू तरी एकीकडं गाडळी एकीकडं असं एकट्या मनानं एक वेशेची मुलगी भक्ती करून झाली कान्हो बापाला देवाना मंदिराला जाती संत खोबा शेजारी संत खोबा शेजारी धनी धनी वाह भक्त पुंडलिकासाठी धनी वाह टाळ्यावर बारीक आवाज आहे का गरीबी तेवढा घेत बी तेवढाच कमी नाही काय म्हणली तू ये गंगी बाई म्हणली नाही तिथं तू नुसती पंगत खाऊन बसलीस काय बिंबीला तरी तुझ्या मुंबईला तरी काय धक्का लागला का बोल जरा ऐका दोन पायऱ्या तिथं बघा संत खोबा शेजारी आई नामदेव दोन खा फक्त त्या चरणाचं सुख धरून राहिल्या म्हणून विनंती करतो एवढ्या आपल्या पायऱ्या व्हायच्या नाही ताण नका घेऊ किती जगता याच्याशी घेणं देणं नाही फक्त हे काम करा जेवायला बसल्याबरोबर त्याचं नाव घेतल्याशिवाय जेवू नका आणि मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय मरू नका एवढंच करा सुख भेटल्याशिवाय राहायचं नाही काय नाही हो माळ घातल्याशिवाय मरू नका माळ्यातला आनंद काय वेगळा असतो किती आनंद असतो तोळ्यानं सोनं घाला पण नजर चोरांचीच राहणार एकदा माळ घालून बघा जन्मभर देवाची नजर तुमच्यावर राहिल्याशिवाय राहायची नाही म्हणून माळ घाला बघा फक्त घातलेली माळ वर्षांनी काढताना असं करू नका घातलेली जन्माला टिकली पाहिजे असं करा याचं कारण आहे ज्या संस्थेत शिकण्याचं भाग्य मिळालं वैकुंठवासी मामासाहेब वाक्य म्हणायचे ते म्हणायचे बुवा ऐका महाराष्ट्रातला लोक जन्माला आला आणि आळंदी पंढरीची वारी न करता गाथा ज्ञानेश्वरी न वाचता आणि माळ न घालता जर मेला तर गावातला माणूस मेला असं कधी म्हणत जातो गावातलं जानवर एक कमी झालं असं म्हणत जात जाऊ मग तुमचं तुम्ही ठरवा आपल्याला कोणाच्या दावणीला बसायचे माणसाच्या का जनावराच्या म्हणून विनंती करतो माळ घातल्याशिवाय मरू नका आणि नाम जप घेतल्याशिवाय जीवू नका एवढा तरी नियम ठेवा नक्की जीवनाचं कल्याण होईल सर्वजण मंडळी आहेत सर्वांचरणी उजळ माथा टेकवतो वारकऱ्यावर किती प्रेम करावं कलाकारावर किती प्रेम करावं किती नितांत करावं फक्त पाटलाकडं बघून करावं इतकं केलं पाहिजे इतका मोठा माणूस हे सुद्धा पाटीलसुद्धा आहेत सर्व गावकरी मंडळीत सर्वांची नावं घेणं अपेक्षित आहे पण काय करायचं आता टायमाला आठवत नाही त्याचं कारण आम्ही घरचं खायचं सोडून दिलेलं आहे तुम्ही ध्यानात ठेवा एवढं आता सर्वांचरणी उजळ माथा टेकवतो